नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत आचारी आलू. इथं 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशोप घेतलेले आहे. त्याच्यात जिरे टाकून घेऊया आपण 1 चमचा. ते भाजून घेऊया चांगलं. ते भाजून झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि याच्यात 2 काळी मिरी टाकून घेऊया. काळी मिरी, 1 हिरवी वेलची आणि 1 मोठी वेलची. आणि आता कढई गरम आहे. आपण याच्यात ते जरा हलवून घेऊया. आणि याच्यावरून कसुरी मेथी टाकून घेऊया थोडीशी. तर हा आचारी आलूचा मसाला पण भाजून घेतलेला आहे. आता जरा थंड झाला की मिक्सरमधून काढून घेऊया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. बटाटे वगैरे कट करून घेऊया. ते 4 बटाटे घेतलेले आहेत. आपण छोट्या साईजचे, एकदम छोटे भेटले तर फक्त 2 पीस करून घ्यायचे. मला तसे एकदम छोटे भेटलेले आहे, मीडियम आहे, तर मी त्याचे 4-4 पीस करून घेते. पाहू शकता एवढे छोटे छोटे पीस असे करायचे. जास्त छोटे पण जास्त मोठे पण. आणि एकदम छोटे भेटले बटाटे तर 2 तुकडे करायचे. तर मिक्सरमध्ये थोडीशी कोथिंबीर, 1 लाल मिरची घेतलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता, 2-3 पानं आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. पाहू शकता 2च लसणाच्या पाकळ्या आहेत. आता हे आपण आणि हा मसाला हे सगळं एकदा असं जाडसर मिक्सरमधून काढून घेऊ. पाहू शकता असं जाडसर वाटून घेतलेला आहे मसाला. इकडे बटाटे कढईत टाकून घेतलेले आहेत. आता आपण यात थोडंसं तेल टाकून असेच अगोदर 1-5 मिनटं फ्राय करून घेऊया. तेल आता तुम्हाला जास्त दिसत आहे, नंतर आपण काढून घेऊ शकतो. बटाटे आपल्याला 5 मिनिटं फ्राय करायचे. पीस मोठे मोठे आहेत, त्यामुळे तेल थोडं टाकलं तर ते लागणार नाही सर्व बटाट्यांना. त्यासाठी नंतर आपण काढून घेऊ शकतो एक्स्ट्राचं तेल. आपले बटाटे इकडे फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण डाळ बनवून घेऊ. मस्त पावसाचे दिवस आहे, पाऊस चालू आहे बाहेर. दुपारचा जेवणाचा बेत आचारी आलू, डाळ आणि भात. परत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ. जिरं, राई, तडतडली आता आपण लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आपण याच्यात बारीक करून थोडीशी टाकून घ्यायचं. इकडे पाहू शकता बटाटे पण आपले फ्राय झालेले आहेत चांगले. 5-6 मिनटं होऊन गेले. आता हे एक्स्ट्राचं तेल आपण काढून घेऊया. ते एक्स्ट्राचं तेल जे आहे ते काढून घेतलेलं आहे सर्व.
थोडंसं मसाला भाजून ठेवून घेतलेला आहे. आता आपण हा मसाला याच्यात सर्व टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ आणि ते भाजून घेऊया जरा. मिरची पण आपली चांगली भाजलेली आहे. त्याच्यात थोडीशी हळद टाकून मिक्स करून डाळ टाकून घेऊया. चला तर आता मी याच्यात मसाला टाकलेला आहे, मीठ टाकून घेतलेला आहे. आता आपण याचा 1-2 मिनिट हलवून घेऊया. असंच याच्यात थोडीशी आमचूर पावडर आणि घाटी मसाल्याचा जो मिसळलेली पावडर असते पाहू शकता अशी ही थोडीशी टाकलेली आहे तिखट होण्यासाठी. त्याला आपण 1-2 मिनटं पाणी थोडंसं टाकून झाकून ठेवूया, म्हणजे हा मसाला आतपर्यंत मिसळून जाईल. तिकडे आपली डाळ पण उकळत आलेली आहे, अगदी उकळी आलेली आहे डाळीला. चला तर मंडळी, आपला आचारी आलू डाळ भात भाजी चपाती तयार आहे. जेवायला या.